हाय, मी प्रार्थना. आम्ही महाराष्ट्र फिरतोय आणि आज आम्ही आलो आहोत पुण्यातील शनिवार वाड्यात. मी इथे एका वडाच्या झाडाच्या पारावर बसून शांतपणे शनिवार वाडा पाहत होती आणि मनात विचार करत होती, कसा असेल ना हा वाडा पेशव्यांच्या काळात. किती गजबजलेला आणि किती राजेशाही. तेवढ्यात इथे सहलीला आलेली शाळेची मुलं आली. वडाच्या झाडांवर टांगोळ्या मारत, हसत खेळत त्यांची त्यांचीच मस्ती चालू होती. अचानक माझ्याच शाळेच्या दिवसांची आठवण झाली. आम्ही पण मराठी शाळेत असताना अशाच वार्षिक सहलीला शनिवार वाड्यात आलो होतो. तेव्हा इथेच बसून डब्बा खाल्ला होता आणि आज त्याच जागेवर इतक्या वर्षांनी मी पुन्हा बसली होती. फक्त फरक तेवढाच होता, तेव्हा बालपण होतं आणि आज फक्त आठवणी आहेत. खरंच वाटलं बालपण देगा देवा. त्या काळात चिंता लहान होत्या आणि आनंद खूप मोठा होता. आज लहान मुलं सहलीला येतात, किती मजा करतात ना. ना उद्याची चिंता, ना जबाबदाऱ्यांचं ओझं. ते आपले आपले क्षण आनंदाने जगतात आणि आपण क्षण कॅमेऱ्यात बंद करतो. गेले ते दिवस आणि राहिल्या त्या गोड आठवणी, पण मनात अजूनही आठवणी ताज्याच आहेत. तुम्ही पण शाळेत असताना शनिवार वाडा बघायला गेला होतात का? नक्की कमेंट करून सांगा. हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे. शेवटी त्यांच्यासोबत एक फोटो काढलास, कारण काही क्षण फक्त आठवणीत नाही तर फ्रेममध्ये पण ठेवावेसे वाटतात. बालपण परत येत नाही, पण अशा क्षणांमधून थोडंसं तरी पुन्हा जगता येतं. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ओके, बाय.